नमस्कार मित्रांनो, अमेरिका सौदी अरेबियाला F-35 ही जगातली सगळ्यात अत्याधुनिक विमानं पुरवणार आहे. पाकिस्तानचं सैन्य सौदी अरेबियाची सुरक्षा करणार आहे आणि त्यामुळे ही F-35 विमानं सौदीचे वैमानिक चालवणार का अमेरिकेचे का पाकिस्तानचे, हा प्रश्न कोणाच्याही मनात पडणं स्वाभाविक आहे. सौदी अरेबियाचे पंतप्रधान MBS मोहम्मद बिन सलमान अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. तब्बल 7.5 वर्षांनी हा दौरा पार पडत आहे. मधल्या काळात 4 वर्ष डेमोक्रॅटिक पक्षाचं सरकार असताना सौदी अरेबियाला अमेरिकेने वाळीत टाकलं होतं. म्हणजे त्यांना भाव दिला नव्हता 2 कारणांसाठी. पहिली गोष्ट म्हणजे वॉशिंग्टन पोस्टसाठी स्तंभलेखन करणाऱ्या जमाल खाशोगी या पत्रकाराची हत्या इस्तंबूलमधल्या सौदी अरेबियाच्या वाणिज्य दूतावासात झाली. ही हत्या थेट MBSच्या मोहम्मद बिन सलमानच्या आदेशावरनं झाले असा आरोप करण्यात आला होता आणि अमेरिकन पत्रकाराची, जरी तो सौदी वंशाचा, सौदी पार्श्वभूमीचा असला तरी अमेरिकेचा नागरिक होता आणि त्याची हत्या केल्या प्रकरणात अमेरिकन पुरोगाम्यांनी, माध्यमांनी MBSला दोषी धरलं होतं. दुसरा मुद्दा होता येमेनमध्ये जे युद्ध सुरू आहे, हुती बंडखोर, म्हणजे येमेनमधलं गृहयुद्ध आहे, त्याच्यामध्ये संयुक्त अरब अमिराती, UAE आणि सौदी अरेबियाने हुतींच्या विरोधात लढाई सुरू केली होती आणि या युद्धामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सामान्य लोक मारले गेले. या आरोपाखाली सौदी अरेबियावर एका प्रकारे वाळीत टाकण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला होता. आता अच्छे दिन पुन्हा आलेले आहेत आणि भारतासाठीही हा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. इस्रायलसाठी हा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. अमेरिकेसाठीही हा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे. काय घडलं या दौऱ्यामध्ये, तर त्यातलं सगळ्यात मोठं जर काही बातमी ज्याला म्हणता येईल ती म्हणजे अमेरिका F-35 विमानं, की जी जगातली अत्याधुनिक विमानं, सगळ्यात अत्याधुनिक विमानं आहेत, ती विमानं सौदी अरेबियाला विकायला तयार झालेलं आहे. आत्तापर्यंत अमेरिकेने F-35 विमानं फक्त इस्रायल या आपल्या मित्र देशाला दिलेले आहेत. अर्थात इस्रायलनेही या F-35मध्ये स्वतःच्या काही सिस्टीम्स लावून ती अमेरिकेपेक्षा जास्त आधुनिक किंवा आपल्या ज्या गरजांसाठी हवेत तशी ती बनवलेली आहेत. सौदी अरेबियाला F-35ची काय गरज, हा प्रश्न कोणालाही पडणं स्वाभाविक आहे. कारण त्यांचे शत्रू कोण आहेत, तसं तर ज्या येमेन विरुद्ध ते लढाई लढत आहेत त्यांच्याकडे कुठलीच विमानं नाही आहेत, ते ड्रोननी हल्ले करत आहेत. इराणकडेही F-14 वगैरे 1979 साल पूर्वीची विमानं आहेत. आणि त्यामुळे नेमकी कशासाठी, ज्या देशाकडे स्वतःचं सैन्य नाही, ते सगळ्यात अत्याधुनिक विमानं शिकणार कशी, चालवणार कशी आणि कोणाविरुद्ध वापरणार, या सगळ्यात प्रश्नांची उत्तरं नाही. पुन्हा अमेरिकेत हा आरोप केला जातो की जे सरकार अशा प्रकारे पत्रकारांची हत्या घडवतो त्यांना तुम्ही देऊ कसं शकता. जुना राग आळवला जातो की 9/11चा जो दहशतवादी हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये जवळपास सगळेजण सहभागी होते हे सौदी अरेबियाचे नागरिक होते आणि म्हणजे एका प्रकारे जो देश दहशतवादाचा उगमस्थान आहे त्याला तुम्ही अशा प्रकारची वागणूक कशी देतात. याचं उत्तर ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत दिलं की ABC न्यूजवाल्यांना म्हटलं तुम्ही फेक न्यूज चॅनल आहात, तुम्ही सगळ्या भिकार बातम्या देता आणि तेव्हा जे घडलं त्यांचा आणि MBSशी काही संबंध नाही. आणि खरं आहे, MBS सौदी अरेबियात जे करतोय ते खरोखरच आश्चर्यचकित करणार आहे. काही वर्षांपूर्वी सौदी अरेबियात जगातले सगळ्यात मागास कायदे होते. महिला एकटी घराबाहेर पडू शकायची नाही, गाडी चालवू शकायची नाही आणि अनेक क्षेत्रांमध्ये महिलांना प्रवेश नव्हता, बुरखाशिवाय बाहेर पडणं शक्य नव्हतं. त्या सौदी अरेबियात आता खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडून येत आहेत. सौदी टुरिझम सारखी जाहिरात केली जाते. अनेक त्यांनी म्हणजे कतारप्रमाणे त्यांनी देखील मोठे फुटबॉल क्लब, मोठे फुटबॉल प्लेयर त्यांना सौदीमध्ये आणून एक अत्याधुनिक देश बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अगदी रेव पार्टी सौदीमध्ये होतात आणि त्यामुळे सौदी खूप वेगाने बदलतो आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे आमच्या देशाची 80% जनता तरुण आहे, 30 वर्षाखालती आहे आणि त्यांना जर नोकरी धंदा दिला नाही तर भविष्यात ते बंड करतील. केवळ तेलावर आपण अवलंबून राहू शकत नाही. आणि त्यामुळे सौदी अरेबियाच्या या राजपुत्राला, युवराजांना
सौदी अरेबियामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि त्याच्यासाठी सगळ्यात अत्याधुनिक चिप हवे, त्यांना अणुऊर्जा हवी, ती काही त्यांना आत्ता या भेटीत मिळालेली नाही आहे. त्याच्यासाठी त्यांनी अमेरिकेत $1,00,000 कोटी $1 ट्रिलियन गुंतवणूक करण्याची तयारी दाखवलेली आहे. सौदी अरेबिया आपल्याकडे नियोम सिटी म्हणून, म्हणजे एका प्रकारे हा जॉर्डन, इस्रायल आणि इजिप्त यांच्या सीमेच्या जवळचा भाग आहे. तिथे असा विश्वासच आत्तापर्यंत बसणार नाही. अशा प्रकारचं बांधकाम सौदी अरेबिया करत आहे. हे कसं यशस्वी होणार माहिती नाही. एक मोठी लाईन, त्याला द लाईन म्हणतात, काहीतरी 175-80 किलोमीटरची बिल्डिंग, म्हणजे अख्खी सलग असंच शहर असणार आहे की ते जमिनीवर नसणार. शहर पूर्ण 100% सौर ऊर्जा आणि स्वच्छ ऊर्जेने त्याला सप्लाय असणारे, अतिशय जलद गती इंटरनेट आणि एक एवढी मोठी बिल्डिंग बांधल्यासारखी, भिंत बांधल्यासारखी शहराची निर्मिती केली जाणार आहे. आणि त्याच्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसा लागतो. या भेटीच्या वेळेला असं गाजर दाखवण्यात येत होतं की सौदी अरेबिया इस्रायलला मान्यता देईल, म्हणजे जेव्हा MBS अमेरिकेत जातील तेव्हा ते इस्रायलला मान्यता देतील आणि सौदी अरेबियाने मान्यता दिली की मग म्हणजे ते अब्राहम अकॉर्ड्समध्ये सहभागी होतील. आत्तापर्यंत UAE, संयुक्त अरब अमिराती, बहरीन, मोरोक्को, सुदान हे देश सहभागी झालेले आहेत. पण त्याचबरोबर जर सौदी अरेबिया याच्यामध्ये सहभागी झाला तर अनेक मुस्लिम देश, इंडोनेशियासारखे देश तयार आहेत, ते सहभागी होऊ शकतील. पण असं तरी आत्ता तरी या भेटीमध्ये होताना दिसत नाही. भारतासाठी ही भेट का महत्त्वाची आहे? कारण गेल्या काही वर्षात, खास करून 11 वर्षात भारताचे सौदी अरेबियाशी संबंध वेगाने सुधारलेले आहेत. खरं त्याची सुरुवात डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या उत्तरार्धात काळात तेव्हा झाली होती, पण मुख्यतः त्याच्यात जो बदल झाला आहे तो नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर झालेला आहे. दुसरी गोष्ट आहे की लाखो भारतीय लोक, 30 लाखाहून जास्त भारतीय सौदी अरेबियामध्ये काम करतात आणि भारताची ऊर्जेची गरज भागवण्याची ताकद सौदी अरेबियामध्ये. IMEC कॉरिडॉर जे आपण म्हणतो, इंडिया मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉर, तो सौदी अरेबियातनं जातो आणि त्यामुळे भारत सौदी अरेबिया संबंधांना आणि गेल्या काही वर्षात पाकिस्तान आणि इतर देशांचे दहशतवादी जे तिकडे सौदीमध्ये राहून भारताविरुद्ध कारवाई करतात त्यांना सौदी अरेबियाने भारताच्या स्वाधीन केलेलं आहे. आता याच्यामध्ये प्रश्न होतो की मग सौदी अरेबिया पाकिस्तानची एवढी चुंबाचुंबी का करते? कारण पाकिस्तानबरोबर त्यांनी संरक्षणाचा करार केला की तांत्रिकदृष्ट्या जर भारत पाकिस्तान युद्ध झालं तर भारत सौदी यांच्यातही युद्ध होऊ शकेल. हे असं सगळं करायची गरज काय? हा प्रश्न कोणालाही पडणं स्वाभाविक. तर याचं उत्तर आहे की एका प्रकारे सौदी अरेबिया भारताकडनंच धडे घेत आहे. भारत जसा आंतरराष्ट्रीय संबंधांच्या बाबतीत, परराष्ट्र संबंधांच्या बाबतीत आम्ही या गटातही नाही, आम्ही त्या गटातही नाही, आम्ही अलिप्त नाही, आम्ही सगळ्यांबरोबर बोलणार, आम्हाला आमच्या राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने जे काही करणं आवश्यक आहे ते आम्ही करणार, ही भूमिका भारताने घेतली. तशाच प्रकारची भूमिका सौदी अरेबियानेही घेतलेली आहे. सौदी अरेबिया, आपल्याला आठवत असेल, दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी 1934-35 सालाच्या आसपास तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा, तसं तुम मुझे तेल दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा, अशा प्रकारचा करार सौदी अरेबियाचे संस्थापक आणि अमेरिकेचे तेव्हाचे अध्यक्ष रूझवेल्ट यांच्यात झाला होता. त्याच्यानंतर सौदी अरेबियाने अमेरिकेची तेलाची गरज सातत्याने पूर्ण केलेली आहे आणि अमेरिकेने सौदी अरेबियाला संरक्षण दिलेलं आहे. सौदी अरेबियाला अत्याधुनिक शस्त्रास्त्र दिलेले आहेत. गेल्या काही वर्षात अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्या नात्यात थोडंसं तेढ वाढायला लागली, दरी रुंदावायला लागली. पण ट्रम्प यांच्या काळात हा जो भाग आहे तो कमी होतो आहे. अर्थात याच्यात ट्रम्प विरुद्ध आरोप केले जात आहेत की तुम्ही अमेरिकेचं राष्ट्रहित स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबियांच्या व्यापारी हितासाठी कॉम्प्रोमाइज करत आहात. हे जे आत्ता सौदी अरेबियाबरोबर जे काही करार मदार चालू आहे त्याच्यामध्ये ट्रम्प कुटुंबियांना मोठ्या डील मिळणार आहेत, सौदी अरेबियात कंत्राटं मिळणार आहेत, सौदी अरेबिया त्यांच्या धंद्यात गुंतवणूक करणार आहे आणि त्यामुळे हा सरळ सरळ देशाशी ही केलेली प्रतारणा आहे. ट्रम्प यांचं म्हणणं आहे की माझे कुटुंबीय काय बिझनेस करतात, काय धंदा करतात त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही, मी तो धंदा सोडून अमेरिकेचं भलं करण्यासाठी आलेलो आहे आणि मी अमेरिकेचं एवढं भलं केलं आहे, अमेरिकेला एवढं ग्रेट केलेलं आहे की आत्तापर्यंत कोणत्याही अध्यक्षाने एवढं ग्रेट केलेलं नाही अमेरिकेला. आणि त्यामुळे ते बिंदास त्यालाही उत्तरं देतात. परंतु सौदी अरेबिया आता बदललेला देश आहे. पूर्वी एका प्रकारे अमेरिकेच्या हातातलं बाहुलं म्हणून सौदी अरेबिया काम करायचा. आता सौदी अरेबिया स्वायत्तपणे संबंध प्रस्थापित करतोय. त्याच्यात भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातले संबंध महत्त्वाचे आहेत, पण पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यातलेही संबंध आपल्याला काळजीचं कारण वाटावे असेल. या पार्श्वभूमीवर MBSची भेट अमेरिकेला होते ही एक महत्त्वाची जागतिक घटना आहे.
एका प्रकारे सौदी अरेबिया जागतिक व्यवस्थेचा भाग होऊ शकतोय. मुद्दा असा आहे की सौदी अरेबिया इस्रायलला कधी मान्यता देऊन संबंध प्रस्थापित करणार. आणि दुसरा मुद्दा आहे सौदी अरेबियावर अमेरिका विश्वास टाकणार का. कारण सौदी अरेबियात आजही इस्लामिक मूलतत्ववादी मौलवींची संख्या खूप जास्त आहे. MBS हा अपवाद आहे, पण उद्या MBS सत्तांतर झालं, MBSला कोणीतरी दूर केलं तर काय, हा प्रश्न अमेरिकेसाठीही महत्त्वाचा आहे. भारत सौदी अरेबिया यांच्यातले संबंध खूप मोठ्या प्रमाणावर सुधारले. भारतातही सौदी अरेबिया 100 अब्ज डॉलरहून जास्त गुंतवणूक करणार होता. अर्थात या सगळ्या नाणार आणि या सगळ्या याच्यामध्ये हे होऊ शकलं नाही. पण असं असलं तरी भारताच्या युरोप आणि अमेरिका आणि आखाती देशांशी असलेल्या व्यापार आणि इतर संबंधांच्या दृष्टीने MBSची अमेरिकेची भेट अतिशय महत्त्वाची. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MS48.